नमस्कार मंडळी. तर आज आहे आवळा नवमी. याच नवमीला कृष्मांड नवमी, अक्षय नवमी म्हणून देखील ओळखलं जातं. तर मी तुम्हाला आवळा नवमीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच प्रभू श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. दररोज त्याची सेवा केली पाहिजे. असे शक्य नसल्यास किमान आवळ्याची पूजा केली पाहिजे. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करावे. याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. असे केल्याने सर्व इच्छा देखील पूर्ण होतात असे म्हणतात. तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच आवळ्याच्या झाडाखाली बसून जर तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामचं देखील पठण करायचं आहे. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की श्री विष्णू आणि भगवान शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेलपत्र महादेवाला. तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू श्री विष्णू आणि भगवान शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू श्री विष्णू आणि भगवान शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वतः भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. तसेच एका आणखी कथेनुसार एका युगात एका वैश्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजारणीचे एकूण भैरव देवाला एका मुलाचा बळी दिली. याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठरोगाने ग्रसित झाली. यावरती पश्चाताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली. तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेने सांगितल्याप्रमाणे तिने पूजा करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली. या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली. पद्मपुराणात असे सांगितले आहे की भगवान शिवाने कार्तिकेयाला सांगितले आहे की आवळा वृक्ष हे विष्णूंचे रूप आहे. हे विष्णू प्रिय असून त्याचे ध्यान केल्याने गोदानाच्या बरोबरीचे फळ मिळते. आवळ्याच्या झाडाखाली श्रीहरी विष्णूंच्या दामोदर रूपाची पूजा केली जाते. अक्षय नवमीची उपासना संतान प्राप्तीच्या इच्छेने केली जाते आणि सुख, समृद्धी आणि अनेक जन्मांचे पुण्य क्षय न हो अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी लोक कुटुंबासह आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करून घेतात. यानंतर ते ब्राह्मणांना पैसे, अन्न आणि इतर वस्तू दान करतात. या व्रताशी संबंधित देखील श्रद्धा आहे. या दिवशी महर्षी च्यवन यांनी आवळा सेवन केला होता, त्यामुळे त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झाले. यामुळे या दिवशी आवळे खावेत. कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णू आवळ्यात निवास करतात. यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने समृद्धी वाढते आणि दारिद्र्य येत नाही. अक्षय नवमीला देवी लक्ष्मीने भगवान विष्णू आणि शिव यांची आवळ्याच्या रूपात पूजा केली आणि या झाडाखाली बसून अन्न घेतले. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी 3 वनांची परिक्रमा केली होती असेही मानले जाते. यामुळे अक्षय नवमीला लाखो भाविक मथुरा वृंदावनाची प्रदक्षिणा देखील करतात. आवळ्याच्या फळाचे सेवन केल्याने मनुष्य नारायणासारखा म्हणजेच पूर्ण दैवी गुणांचा होतो. आवळ्याच्या फळाचे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांना देवाचा आशीर्वाद तर मिळतोच, पण हे सर्वात आरोग्यदायी आणि आयुष्य वाढवणारे फळ देखील आहे असे पुराण कथांमध्ये म्हटले आहे.
या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्न बनवून ते भगवान विष्णूंना अर्पण करा आणि नंतर सेवन करा। असे मानले जाते की यामुळे आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते, आपल्या शरीरातील आजारही बरे होतात। धार्मिक श्रद्धेनुसार जर एखाद्या व्यक्तीने आवळ्याच्या झाडाच्या सावलीत अन्न तयार करून ब्राह्मणाला दिले आणि स्वतःही भोजन केले तर त्याला दुःखापासून मुक्ती मिळते, मानसिक तणाव दूर होतो। यासोबतच व्यक्तीला अखंड सौभाग्य, आरोग्य आणि आनंद देखील प्राप्त होतो। तुम्हाला जर ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।